नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. गेले काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण संपूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे प्रकरण, किरीट सोमय्या हे प्रकरण, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलवलेली बैठक, यामुळे महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळच उठवली गेली आहे. एका पाठोपाठ एक घटना घडता आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे संबंध अत्यंत विकोपाला गेलेले आहेत. इतकी राजकारणाची अधोगती झालेली आहे या धुमश्चक्रीमध्ये, इतकी पातळी हळूहळू खालावत चाललेली आहे की महाराष्ट्राचा बिहार होणार का, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होणार का, असे प्रश्न लोक विचारायला लागले. आणि या वातावरणास, या अधोगतीस सर्व पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. पण आत्ता लढाई सुरू आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये. आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसवरती भारतीय जनता पक्षाचा एवढा हल्ला सध्या सुरू नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचे संबंध फारसे वाईट नाही आहेत असं वक्तव्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शरद पवार मोदीजींना भेटल्यानंतर काढलेले होते. संजय राऊत यांच्या मागे तपास यंत्रणेचा ससेमिरा जो चालू होता त्याबाबत तक्रार करण्यासाठी शरद पवार मोदीजींकडे गेले होते. त्यानंतर त्यांच्या पाठीमागचा जो ससेमिरा आहे तो कदाचित थांबला असेल, कारण त्याच्या नवीन काही घटना समोर आली नाही आहे. परंतु सेना भाजप हे संबंध अत्यंत वाईट झालेले आहेत. आपण लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं कोण म्हणते? भाजपवाले म्हणतात. महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरनं फिरणं मुश्किल झाले म्हणे असं कोण म्हणते? माजी प्रदेशाध्यक्ष भाजपचे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणतात. हेच दानवे काही दिवसांपूर्वी काय म्हणत होते की 25 शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आता जर संपर्कात असेल तर हे सगळे मिळून काही भजन म्हणतात नुसतं? ते का नाही सामील झाले भाजपमध्ये? अजून किती दिवस झाले त्याला? त्यानंतर दानवे राज ठाकरे यांना भेटले. हे पद्धतशीरपणे कसं चालू आहे ते बघा. आता नवनीत राणा आणि रवी राणा यांनासुद्धा हायकोर्टाने चपराक मारलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या, त्यांचा अर्जही फेटाळून लावलेले आहे. ते तुरुंगात आहेत आणि तुरुंगात असताना, म्हणजे जेलमध्ये असताना, कोठडीत असताना, मी दलित असल्यामुळे मला पाणी दिलं नाही, मला टॉयलेटला जाऊ दिलं नाही, अशा प्रकारच्या तक्रारी या करण्यात आलेल्या आहेत. ताबडतोब या तक्रारी यांच्यापर्यंत गेल्या, या तक्रारी त्यांच्यापर्यंत गेल्या आणि त्या तक्रारी गेल्यानंतर त्याची दखल जी आहे ती दखल, म्हणजे त्या ज्या तक्रारी त्यांनी केल्या त्याची दखल लगेच देवेंद्रजींनी घेऊन पत्रकार परिषदेत सांगितलं की बघा कशा प्रकारचा अत्याचार सुरू आहे, कशा प्रकारचा अन्याय सुरू आहे म्हणून. आता या तक्रारी खऱ्या का खोट्या? कारण या नवनीत राणा या अत्यंत अतिरंजित अशा प्रकारचं बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या खोटारडेपणासुद्धा करू शकतात, यात शंका नाही. त्या ज्या पद्धतीने सगळा अतिरेक करत आहेत त्यामुळे न्यायालयाने त्यांना झापलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा त्यांच्याशी काय संबंध, असं जे भाजपवाले म्हणत होते, आता काय म्हणतायत? आशिष शेलार काय म्हणाले की बघा शरद पवार यांच्या घरावरती हल्ला झाला, लगेच कारवाई झाली गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती, पण नवनीत राणा यांच्यावरती मात्र वेगळा न्याय लावलेला जातो आहे. आता या दोघातला फरक काय आहे की शरद पवार यांच्यावरचा हल्ल्याचं प्लॅनिंग अगोदरपासून झालेलं होतं, असे काही पुरावे मिळालेले आहेत, अशी माहिती गोळा करण्यात आलेली आहे. मग म्हणून सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. हे सदावर्ते हे सुद्धा नवनीत राणा यांच्यासारखेच वाटेल ते बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत, कुप्रसिद्ध आहेत. बेफाम बोलतात, ते कुठलीही ताळतंत्र न ठेवता बोलतात, जसं नवनीत राणा या बोलतात. आणि जणू काय आपण स्वातंत्र्य सैनिक आहेत अशा थाटामध्ये या नवनीत राणा आणि रवी राणा अशा प्रकारचे घोषणा देत होत्या. आणि आम्ही त्या तर अशा म्हणणार की आम्ही फाशी जायला तयार आहोत. फाशी कोण चढवते तुम्हाला? तुम्ही काय हुतात्मा कशाला बनायला तयार आहात तुम्ही?
कोणी बनवायला नाही तुम्हाला तोही मोठेपणा, कोणीही कुठल्याही प्रकारचा मोठेपणा तुम्हाला द्यायला तयार नाही, कारण तुमचं वागणंच तसं आहे. जात प्रमाणपत्रावरून जो खोटारडेपणा नवनीत राणा यांनी केलेला आरोप आहे, त्यामुळे हायकोर्टाने सुद्धा त्याची दखल घेतली. आता ते सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी अधिक बोलत नाही, पण त्यांच्याबद्दल तशी तक्रार झालेली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबद्दल तपशिलाने बोलत नाही मी, पण हनुमान चालिसा मातोश्रीच्या समोर म्हणायचा असा हट्ट धरण्यात आल्यानंतर आणि वारंवार उद्धव ठाकरेंच्याबद्दल वाटेल ते बोलल्यानंतर, काही बोलत होत्या की हे घरी बसलेत, बिनकामाचे आहेत, म्हणजे त्यांना थोडक्यामध्ये पूर्णपणे नालायक व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसलेली आहे असं वारंवार म्हणायचं. आणि त्यानंतर हनुमान चालिसा तिथे म्हणायचा आणि कोण येतं आहे बघा आम्ही म्हणून दाखवतो म्हणून मुद्दामून प्रोवोक करायचं, शिवसैनिकांना चिडवायचं, डिवचायचं आणि मग त्यांनी काही केलं तर कांगावा करायचा. मग शिवसैनिकांनी हल्ला करायला आलेले होते वगैरे वगैरे म्हणायचं. शिवसैनिकांनी पोलिसांनी जे अडसर उभे करून जे आत घुसले आणि राणा दाम्पत्याला खाली ये खाली या खाली या असं म्हणत होते, ती कृती म्हणजे योग्य नव्हती असं मी म्हणतो. पण तुम्ही प्रोवोक केलं ना त्यांना, तुम्ही प्रोवोक केल्यानंतर ते इथे आले का? तुम्ही तसं करण्याचं कारण काय होतं? मग हनुमान चालिसा तुम्ही आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही म्हटलं त्यांच्या घराच्या समोर? नरेंद्र मोदींच्या घरासमोर का नाही म्हणत तुम्ही हनुमान चालिसा? मातोश्रीच्या समोरच का? आणि त्यांनी ते हनुमान चालिसा म्हटलंच पाहिजे, हा हट्ट का तुमचा? हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी आज त्याच्याबद्दल जास्त सविस्तर बोलणार नाही आहे. पण मुळात प्रक्षोभक कृती जी नवनीत राणा, रवी राणा यांनी केली, भाजपच्या पाठिंब्याने केली, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असं म्हणणारे लोक हे लगेच कसा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात. मी सांगितलं की शरद पवार यांच्या घरावरचा हल्ला आणि नवनीत राणा यांच्या घरासमोर जमलेला शिवसैनिकांचा जमाव याची तुलना करण्यात आली, ही आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की हनुमान चालिसा म्हणण्यात चूक काय? हनुमान चालिसा काय पाकिस्तानात जाऊन म्हणायचा का? आता या माजी मुख्यमंत्री हे काय बोलत आहेत ते? हनुमान चालिसा म्हणायला कोणीही कधीही विरोध केला नव्हता. हनुमान चालिसा म्हणून दाखवलं देवेंद्रजींनी आणि मागे भाजपचे एक प्रवक्ते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन माना डोलवत होते. हनुमान चालिसा मला म्हणता येतो, मी कसा हिंदुत्ववादी आहे आणि हे सांगताना, हे दाखवताना बाकीचे हिंदुत्ववादी नाही आहेत. हिंदुत्ववादी म्हणजे बाकी हिंदू धर्माचे उपासक नाहीत असंही दाखवायचं. ही लबाडी आहे, शुद्ध लबाडी. देवेंद्र फडणवीसांना हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र म्हणता येतं की नाही हा काहीही मुद्दाच नाही. हा कोणी म्हणावं कोणी न म्हणावं, पत्रकार परिषदेत म्हणण्याचं काय कारण काय? पण हे दाखवायचं त्याच्यामध्ये की हे मुसलमानांचं लांगुल चालन करणारे सेक्युलर लोक. पाकिस्तानचा विषय काढण्याचं कारण काय होतं देवेंद्रजींना? आता हा आणि राणा यांना काय म्हणतात साध्या सुविधा पुरवल्या नाहीत, हे सगळं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की शुद्धपणे आशिष शेलारांची स्टेटमेंट्स बघा, देवेंद्रजींची स्टेटमेंट, संपूर्णपणे राणा दाम्पत्याला भाजपने संपूर्णपणे सर्व प्रकारची मदत केलेली आहे, मार्गदर्शन पुरवलेलं आहे. त्यांचीच प्रेरणा त्याच्यामागे, हा त्याचा पुरावाच आहे. आता हायकोर्टाने झापल्यानंतर मग देवेंद्रजी किंवा भाजप त्याच्याबद्दल काय बोलणार, पण ते कधीही आपली चूक कबूल करणार नाहीत, मान्य करणार नाहीत. अतिरंजित बोलणं हा भाजपचा म्हणजे भाजपच्या नसानसात हा मुद्दा मोडलेला आहे. आता देवेंद्रजी म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे कोलमडलेली आहे महाराष्ट्रात. दानवे म्हणतात की चालता येत नाही. चालता येत नाही मुंबईमध्ये, महाराष्ट्रात रस्त्यावरनं कोणाला चालता येत नाही विरोधी पक्षाच्या? मग ते काय सगळे घरी बसलेत का? वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यांचं. जी टीका उद्धव ठाकरेंबद्दल करत होते ती टीका मग या विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल सगळे घरी बसलेत, घाबरलेत, बाहेर चालताही येत नाही. काय बोलणं आहे? काय प्रकार आहे? आणि या अशा सगळी ज्या वक्तव्यात आता मोहित कंबोज
जे चालले होते तिकडनं, आता मोहित कंबोज यांनी सुद्धा वाट वाकडी करून मातोश्रीभोवती जो मातोश्रीच्या समोर जे स्त्री पुरुष शिवसैनिक जमा झाले होते तिथे मुद्दामून गाडी नेली. गाडी नेल्यानंतर ते त्याच्यातनं उतरले आणि त्यामुळे शिवसैनिक प्रक्षुब्ध झाले. आता संचार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण तुम्ही एखाद्या ठिकाणी जिथे अशा प्रकारचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी मुद्दामून त्यांना उचकवण्यासाठी गेला तर त्याची प्रतिक्रिया होते, ती समर्थनीय असं मी बिलकुल म्हणत नाही आहे. त्यांच्या मागे शिवसैनिक असे लागल्यामुळे ते गाडी घेऊन पळाले तिकडनं. पण हा मॉब लिंचिंगचा प्रकार होता. मग त्यांना सगळे शिवसैनिक ठार मारणार होते तिथे असं देवेंद्रजी म्हणाले. मॉब लिंचिंग जेव्हा देशात ठिकठिकाणी झालं तेव्हा देवेंद्रजी का गप्प बसले होते, त्याच्याबद्दल काही बोलले नाही. त्यांच्या काळात सुद्धा ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात अशा प्रकारची एक घटना घडली होती. ती अर्थात मागास भटक्या पारधी समाजाच्या किंवा भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांची झाली होती. ते मॉब लिंचिंग होतं. मुसलमानांच्या हत्या झाल्या तो मॉब लिंचिंगचा प्रकार होता. मोहसिनची हत्या झाली पुण्यामध्ये, काही संबंध नसताना तो मॉब लिंचिंगचा प्रकार होता. त्याच्याबद्दल फडणवीस काही बोलत नाही. आणि हे मॉब लिंचिंग अशी यांची बोंबाबोंब चालू आहे. ते एक लक्षात घेतलं पाहिजे की नारायण राणे म्हणाले की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असं म्हणाले, पण ते असं विसरलं मला वाटतं की जूनमध्ये हे सरकार पडणार आहे असं म्हणाले. ते सरकार पडणार असेल तर नारायण राणेंना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्याची गरज काय होती. पण त्यांनी ती मागणी केली. पण देवेंद्रजी म्हणाले की आमच्या पक्षाचं हे धोरण नाही, माझं हे धोरण नाही म्हणून राष्ट्रपती राजवट. पण परिस्थिती मात्र तशा प्रकारची आहे असं ते म्हणाले. देवेंद्रजींच्या काळामध्ये सुद्धा मग असं म्हटलं, शेतकऱ्यांचा जो संप झाला, शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा कसा प्रकार झाला आठवते का. काही बोगस शेतकरी नेते उभे करून त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतसुद्धा काही प्रश्न निर्माण झाले होते, काही जणांच्या अटकाही झाल्या होत्या. तेव्हा आणीबाणी होती असं म्हणायचं. काय बोलतायत ते, वाटेल ते बोलते कोणी, काहीही ताळतंत्र सुटलेले त्यांचं. आता नरेंद्र मोदींच्या कार्यक्रम पत्रिकेवरती कालच्या लता मंगेशकर पुरस्कार मोदीजींना मिळाला, चांगली गोष्ट आहे. पण उद्धव ठाकरेंचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नसणं, कोण जाणार. अशा मुख्यमंत्र्यांना तुम्ही तिथे बोलवलं नाही तर कोण जाणार तिथे, आणि आपली शोभा कोण करून घेईल तिथे. मग एक प्रकारे अपमान असे ना. ठीक आहे, पण त्यावेळी बघा उद्धव ठाकरे त्यावेळी चंद्रभागाबाई ज्या आहेत, ज्या शिवसैनिक आहेत, त्यांनी अशा स्टाईलमध्ये झुकेगा नाही असं म्हटलं आणि मातोश्रीभोवती उन्हातानाची पर्वा न करता त्या बसून राहिल्या. त्यांच्या घरी उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक गेले, चांगली गोष्ट आहे. म्हणजे गरीब कामगार वर्गामधला, म्हणजे शिवडी भागातच त्या बाई राहतात, अत्यंत सामान्य स्थितीतल्या अनेक शिवसैनिकांशी शिवसेना प्रमुखांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि या सामान्य शिवसैनिकांच्या, कामगारांच्या कुटुंबातल्या लोकांची, शिवसैनिकांची जी नाळ जुळली आहे ती अजून कायम आहे. हे लोक मराठी आहेत, गिरण गावातले लोक आहेत, कामगार वर्गातले आहेत, गरीब आहेत. त्यांची शिवसेना आहे हे दाखवण्याचा उत्तम प्रयोग हा उद्धव ठाकरे यांनी केले. बरोबर त्यांची दोन्ही मुलं होती, पत्नी होत्या. आणि मी या शिवसैनिकांना महत्त्व देतो असं त्यांनी सांगितलं. पण हे न आवडल्यामुळे देवेंद्रजी काय म्हणाले, बघा या चंद्रभागाबाईंकडे मुख्यमंत्री गेले, बरंच झालं, पण त्यांनी अनेक तक्रारी तिथे केल्या की त्यांना घर हवं होतं, त्यांच्या मुलांना नोकरी हवी होती, ती कामं झाली नाहीत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांची अनेक कामं असतात मुख्यमंत्र्याकडे, देवेंद्रजींकडे अनेक अर्ज येतात, ते असताना सुद्धा अनेक अर्ज येत होते. सगळ्यांची सगळी कामं प्रत्येकजण करू शकतो का. तशी त्याला पॉवर असते, मला वाटत नाही तशी त्याला पॉवर असते असं. म्हणजे या प्रकारे तुम्ही जर बोलात
की या प्रकारे जर तुम्ही बोललात की साधी शिवसैनिकांची कामं यांना करता आली नाही, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची कामं देवेंद्रजींनी केली असतील, काही केली असतील, काही करू शकले नसतील ते, पण तो मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि म्हणाले की एस टी कामगार जे आहेत त्यांच्या कुटुंबिया ज्यांनी आत्महत्या केल्या, दुर्दैवी आत्महत्या, त्यांच्या घरीसुद्धा उद्धवजींनी जावं. म्हणजे कुठलीही गोष्ट या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने केली तरी त्याच्यामध्ये खोट काढायची, काहीतरी दोष काहीतरी काढायचा, ही यांची प्रवृत्ती आहे. आता बघा, अतिरंजित बोलण्याचं उदाहरण कसं आहे की महाविकास आघाडीचं सरकार महाभकास सरकार, महावसुली सरकार, महामद्य सरकार, अशी ही टीका देवेंद्रजींनी केलेली होती, अशी टीका. म्हणजे आता बघा, हे सगळे ठिकाणी वाण्याच्या दुकानातसुद्धा दारू मिळणार वगैरे वगैरे असं करून त्यांनी बरेच आरोप सुरू केले, अतिरंजित आरोप होते आणि ते अतिरंजित आरोप होते आणि त्याबाबत सरकारने सुद्धा सामंजस्यपूर्ण भूमिका घेतली. पण आरोप भाषा अतिरंजित होती आणि ही यांची खासियत आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता वळतो मी किरीट सोमय्यांकडे. सोमय्यांचा जो ताथय्या चालू आहे ना आता, त्याच्याबद्दल मला बोलायचं. बघा, सोमय्या यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध करतो. शिवसेनेने हे कृत्य शिवसैनिकांनी केले त्याचा मी निषेध करतो स्पष्ट शब्दात, काहीही पण परंतु न आणता. त्याच्यामध्ये हा निषेध मी यासाठी करतो आहे की सोमय्यांनी नवनीत राणांना, रवी राणांना भेटायला तिथे जायला पाहिजे की नाही हा प्रश्न वेगळा आहे. त्यांना कुठेही जायची मुभा आहे. शिवसैनिकांना उचकवण्यासाठी सुद्धा ते तिथे गेले असतील, हा हेतू दिसतोय. त्या अगोदर त्यांनी सोशल मीडियावर टाकले की मी तिथे जाणार आहे, हे मुद्दामून त्यांनी टाकलं, हे सगळं खरं आहे, काहीच शंका नाही त्याच्यामध्ये. शिवसैनिकांना प्रक्षुब्ध करण्यासाठी ते तिथे गेले होते, हे कबूल आहे. आणि एका वेळी सांगायचं की नवनीत राणा या अपक्ष आमदार, आमचा काय संबंध त्यांच्याशी, आणि त्याचवेळी त्यांना आवर्जून भेटायला जाणं, हे किरीट सोमय्यांनी केलं. आणि तरीसुद्धा त्यांच्यावरचा हल्ला समर्थनीय ठरत नाही. पण आता याची दुसरी बाजू सांगतो. सोमय्यांवरती आत्तापर्यंत दोनदा पुण्यात एक हल्ला झाला आणि विदर्भात एक हल्ला झाला त्यांच्यावरती, हे आपल्याला आपण बघितलंच आहे. परंतु तरी देखील मी असं म्हणतो की शिवसेनेने किंवा शिवसैनिकांनी केलेले हे कृत्य साफ चुकीचं होतं. याचा निषेधच केला पाहिजे आणि याबद्दल पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. पण पुण्यावरचा हल्ला झाल्यानंतर ताबडतोब किरीट सोमय्यांनी नवी दिल्ली गाठणं, गृहमंत्र्यांना, गृहसचिवांना भेटणं, त्याबद्दल प्रश्न विचारणं, त्याला काय झालं बाबा, त्यांना तुम्ही भेटून तक्रार केली, काय झालं. त्या केसचं पुढे काहीच झालं नाही, काही पुढे फॉलोअप काही आपल्याला ऐकून नाही आला. आता जो हल्ला झाला त्याबाबत स्वतः तिकडे गेले आणि वार्ताहरांनी प्रश्न विचारला त्यांना की तुमच्यावरती जो हल्ला झाला इथे तुम्हाला जे लागलं होतं ते कुठे गेलं, ती जखम लगेच गेली. त्या प्रश्नाचं दोनदा प्रश्न विचारल्यानंतरसुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही. मग मला ठार मारण्याचा इरादा होता, माझा मनसुख हिरानी करण्याचा इरादा होता. अरे, ठार मारण्याचा इरादा होता एकदम. हल्ला एखादा हल्ला निषेधार्हच, पण असं काही झालं की लगेच ठार मारण्याचा इरादा होता असं म्हणून टाकायचं आपल्याकडे सहानुभूती मिळवण्यासाठी. काय बोलताय तुम्ही. आणि हे या प्रकारचं ड्रामा करण्याबाबत किरीट सोमय्यांची प्रसिद्धी आहे. सतत त्यांचा हा ताथय्या चालू असतो. संपूर्ण मंत्रिमंडळ जेलमध्ये जाणार, रोजच्या रोज तुम्ही काय म्हणताय, ही माफिया सेना आहे, म्हणजे शिवसेनेला ही गुंडांची सेना आहे, शेकडो गुंड माझ्या मागे आलो. तर रोजच्या रोज जर तुम्ही शिवसेना हे महाविकास आघाडी सरकारला माफिया, गुंड असं जर म्हणालात तर त्याची काहीतरी रिॲक्शन येईल ना. ॲक्शन आणि रिॲक्शनचा सिद्धांत किरीट सोमय्या, तुमचे जे विश्वगुरू आहेत, त्यांनीच गुजरातच्या संदर्भात मांडला होता ना. त्यांनीच मांडला होता तो सिद्धांत. आणि नंतर अनेक भाजप नेते असं म्हणत होते
आणि महाराष्ट्रात गुंडा राज्य असं तुम्ही म्हणता, मग त्रिपुरामध्ये सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने संघाच्या कार्यकर्त्यांवरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये हल्ले झाले, पण त्रिपुरामध्ये आज भाजपचं राज्य आहे आणि तिथे विरोधकांवरती हल्ले होतात, त्याचं काय? छत्तीसगडमध्ये मध्य प्रदेशमध्ये लोकांची घरं बुलडोझरनी तोडण्यात आली, नवी दिल्लीमध्ये बुलडोझरनी तोडण्यात आली. मग तिथे आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे आणि ती केंद्र सरकारने आणली, मध्य प्रदेशच्या भाजपच्या सरकारने आणली असं म्हणायचं का? त्याच्याबद्दल तुम्ही एक अवाक्षरही काढत नाही आणि याच्याबद्दल काढता. मध्ये एकदा ते म्हणाले होते की कुठल्या तरी एका मुस्लिम माणसाची जी काही इमारत आहे ती म्हणे छगन भुजबळांची 100 कोटींची एक काहीतरी मालमत्ता होती, ती इन्कम टॅक्सनी जप्त केली. त्या संबंधित माणसांनी सांगितलं की ती माझी मालमत्ता आहे, ती जप्त केलेली नाही, ती छगन भुजबळांचा काही संबंध नाही त्याच्याशी. हा आरोप किरीट सोमय्यांनी केलेला होता. किरीट सोमय्या तुम्हाला आठवत असेल की दापोलीला गेले होते, अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठाच्या मोठा हातोडा घेऊन गेले होते. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला होता, म्हणजे प्रतिकात्मक हातोडा घेऊन संपूर्ण सगळ्या मीडियाला बरोबर घेऊन तमाशा त्यांनी केला होता तो. अरे अनिल परब यांच्यावरती कारवाईची कोर्टाच्या माध्यमातून काहीतरी करा ना तुम्ही. हा काय ड्रामा करताय तुम्ही? आणि संपूर्ण मुंबईपासून दापोलीपर्यंत तुम्ही तो ड्रामा करून मग वातावरणात तणाव निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न तुम्ही केला. किरीट सोमय्या का केला हा प्रयत्न तुम्ही? हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करण्यासाठी किंवा यांचा भांडाफोड करण्यासाठी सोमय्या जेव्हा कोल्हापूरला जाणार होते त्यावेळी त्यांना अडवण्याचं काम झालं. ते चुकीचं होतं सरकारने केलेलं, किंवा मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, गृह खात्याने केलेली जी काही कारवाई आहे ती चुकीची होती, त्यामुळे त्यांना महत्त्व मिळालं. पण ज्या पद्धतीने रेल्वेतनं जाताना किंवा रेल्वेतनं येताना किंवा रेल्वेच्या दिशेने जाताना जो सगळा ड्रामा त्यांनी किरीट सोमय्यांनी केला होता, त्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आणि त्याची रिॲक्शन म्हणजे हसन मुश्रीफांचे समर्थक तिथे आले. मग किरीट सोमय्या कराड किंवा तिकडनंच परत आले आणि म्हणा मी पुन्हा येणार आहे तिथे. दुसऱ्या वेळी हसन मुश्रीफांनी सांगितलं आपल्या समर्थकांना की तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध करू नका. पण याच्यामुळे जो संपूर्ण वातावरणात जो तणाव येतो, दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होतो ना, अशामुळे काय कारवाई करायची असेल ती सायलेंटली करा ना तुम्ही. आणि पत्रकार परिषदेत बोलताना ज्या पद्धतीने किरीट सोमय्या बोलतात, माझी लोकप्रतिनिधी आहेत, ते माझी खासदार आहेत, ते मुंबई भाजपचेही अध्यक्ष होते, ते अत्यंत हुशार आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, पण बोलणं कसं आहे त्यांचं, त्या बोलण्यामुळे म्हणजे ही शाब्दिक हिंसाचार आहे. हा ज्या पद्धतीने ते बोलतात ती शाब्दिक हिंसाचार आहे. प्रत्यक्ष शिवसैनिक कसे आहेत, आडव्या डोकायचे आहेत. ते कोणी जास्त शहाणपणा केला तर ते त्या मारझोड करणं, पत्रकारांना मारझोड करणं, सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण, हे सगळे प्रकार त्यांनी केलेले. अनेक जण भाजपचे अनेक नेते म्हणतात आता की बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळची शिवसेना वेगळी होती. अरे वेगळी होती म्हणजे खरोखरच वेगळी होती. ती या अर्थाने होती की त्या काळात जास्त गुंडेगिरी होते ती शिवसेनेकडनं. ती आता शिवसेना बदलत चालली आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे. सॉफ्ट होती ती, पण त्यांना प्रक्षुब्ध करून, त्यांना प्रोवोक करून शिवसेनेला राडा करण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे? तर भाजप करत आहे ते प्रवृत्त. नवनीत राणांना कोणी उचकवलं, गुणरत्न सदावर्तेंना कोणी पुढे केलं, कंगना राणावतला कोणी पुढे केलं, अर्णब गोस्वामीला कोणी पुढे केलं? भाजपने केलं आहे. शांतपणे कारवाया केल्या पाहिजेत, ज्या काही कोर्टाच्या पद्धतीने. पत्रकार परिषदा घ्या, पण तुम्ही बोलताना काहीतरी संयम पाळला पाहिजे ना. वाटेल ते तुम्ही बोलायला लागलात, त्याची प्रतिक्रिया येणार. त्याचं मी समर्थन करत नाही हिंसेचं कुठलंही, पण ते होतं आहे ना असं राजकारणामध्ये. म्हणजे महाराष्ट्रात आज अशी स्थिती आहे की महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याच्या, म्हणजे सर्वोच्च नेता जो त्या पक्षाचा असेल, हे सगळे
पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते, नेते म्हणजे मुख्य नेते नाही, बाकीचे नेते कार्यकर्ते किंवा मुख्य नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याबद्दल काय वाटेल ते बोलतो, पण आपल्या नेत्याबद्दल कोणी मात्र काही बोलायचं नाही, अशी पद्धत असते. म्हणजे मनसेनी राज ठाकरे यांनी इतर पक्षाच्या नेत्यांच्या टिंगला करायच्या, नकरा करायच्या, बोलायचं, पण राज ठाकरेंबद्दल कोणी काय बोलायचं. शरद पवारांच्या बद्दल बोललं की राष्ट्रवादीचे लोक उसळणार, सोनिया गांधींबद्दल बोललं, राहुल गांधींबद्दल बोललं तर काँग्रेसवाले उचकणार, आणि भाजपच्या नरेंद्र मोदींबद्दल काही बोललं तर भाजपवाले उचकणार. ही सगळी पद्धत चालू आहे त्याच्यात, आणि याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण खराब होतं आहे. शिवसैनिकांनी सुद्धा ओव्हर रिॲक्शन देण्याची गरज नव्हती ना. समजा रवी राणा आणि हे इथे लोक आले असते, हनुमान चालिसा म्हणा, रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा, काही म्हणा तुम्ही, काय फरक पडतो आहे त्याने. पण शिवसैनिकांनी सुद्धा काय, शिवसेनेने ती संधी साधली आणि शिवसेनेमध्ये एक चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी मोका साधला. शिवसैनिकांचं काय, बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे घराण्यावर टीका केली तर ते पेटून उठतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो काय काय की याच्यामध्ये एकदा उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की पहाटेचा शपथविधी जर यशस्वी झाला असता तर भुजबळ आणि नवाब मलिकसुद्धा त्या मंत्रिमंडळात असते ज्यांच्यावरती भाजप सतत आरोप करत असते. त्याच्यावर देवेंद्रजी काय म्हणाले की तुम्ही म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र आहे असं समजू नका. पण इथे मला हे सांगायचं आहे, आता शिवसेनेने असा दावा केला असेल तर मलाही तो मान्य नाही की शिवसेना म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र नाही. मराठी माणसाची मुंबई आहे, महाराष्ट्रीयन माणसाची मुंबई आहे, एकट्या कुठल्या पक्षाची ती मालकी नाही. पण मला सांगा तुम्ही की आज पाटणकर असतील, यशवंत जाधव असतील किंवा अनिल परब किंवा भावना गवळी असतील, कोणी असतील, यांच्यावरती आज ज्या ईडीच्या कारवाया सुरू आहेत त्या जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती असती तर चालू राहिले असते का? अजिबात राहिल्या नसते. किरीट सोमय्या त्यावेळी काही बोलले असते का? काही अजिबात बोलले नसते ते. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता किरीट सोमय्या काय म्हणाले, हा माफिया 50 दिवसात सरळ होणार. माफिया म्हणजे डर्टी डझन, जेलमध्ये जाणार, बेलमध्ये जाणार, कोणी हॉस्पिटलमध्ये जातील. आता एखादा माणूस, आता आनंद अडसूळ हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे, एखादा माणूस त्या धक्क्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, खरंच झाला, म्हणजे काही छाती दुखायला लागलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तो आरोपी जरी असला तरी थोडीशी सहानुभूती वाटते का नाही? एखाद्या माणसाला काही होऊ नये ना अशा प्रकारचं काही. पण अशी शेखी मिरवणं, संपूर्ण मंत्रिमंडळ जेलमध्ये जाणारे असं म्हणणं, काय तेवढ्या प्रमाणात काही झालेलं नाही. ते तेवढ्या प्रमाणात अजिबात झालं नाही. आणि असं म्हणणं, दमदाट्या करणं, आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे किरीट सोमय्यांना सगळी माहिती कशी मिळते अगोदर आणि मग कारवाई होते, हा प्रश्न आहे ना. लोक प्रश्न हा विचारणार. आता एकदा ते काय म्हणाले होते की पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले. हां, नवाब मलिकांचे आरोप म्हणजे नवाब मलिक जे पत्रकार परिषदा घेत होते ते पवार कुटुंबांच्या वरच्या आयकर धाडी लपवण्यासाठी म्हणून नवाब मलिकांना पुढे करण्याचं पत्रकार परिषद घ्यायला लावल्या पवारांनी, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं. आणि पवारांचं हे घाणेरडं राजकारण आहे असं किरीट सोमय्या म्हणाले. आता एक अशी गोष्ट मध्यंतरी म्हणण्यात आली की अजितदादा पवारांकडे, म्हणजे राज ठाकरे म्हणाले अजितदादा पवारांच्याकडे घरी दाढी पडल्या, मग शरद पवारांकडे किंवा सुप्रियाताईंकडे का नाही दाढी पडल्या. तर सुप्रियाताईंनी सांगितले, सुप्रियाताई सुळे यांनी, पवारांच्या कन्या, की अजितदादांच्या घरी दाढी पडलेल्या नव्हत्या. अशा प्रकारची चुकीची टीका केली जाते. जरंडेश्वरच्या प्रकरणात अजितदादांवरती कारवाई झाली, म्हणजे अजितदादांनी त्या काय कंपन्या असतील त्यांची मालमत्ता जप्त झाली. पण मला माहिती नाही त्याच्या पुढे काय डिटेल्स आहेत. ते जर कोर्टात गेले चॅलेंज करण्यासाठी आणि ते दाखवून दिलं त्यांनी की या कारवाया चुकीच्या आहेत, तर ती मालमत्ता त्या संबंधित व्यक्तीला, म्हणजे अजितदादा असेल कोणी असेल, त्यांना ती परत मिळू शकते. पण किरीट सोमय्या हे जजमेंट्स देतात अनेकदा.
आणि खोट्या गोष्टी अनेकदा सांगितल्या जातात. आता हे मोहन पाटील यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, काय मोहन पाटलांचं काय झालं पुढे, काय झालं पुढे? किंवा अजूनही एक गोष्ट मला आठवते त्यांची, की सुजित पाटकर यांचं एक काहीतरी त्यांनी प्रकरण मध्यंतरी काढलं होतं की कोविडच्या सेंटर्समध्ये भ्रष्टाचार वगैरे झाला. मग सुजित पाटकरांनी त्याचा खुलासा केला होता. तर काय सुजित पाटकर हा विषय आता काढत नाहीत. ज्यावेळी संजय राऊत आणि ही सगळी सुजित पाटकर यांची प्रकरणानंतर बंगल्यांचं प्रकरण काढण्यात आलं आणि असं दाखवण्यात आलं की आता हे सगळे लोक तुरुंगात जाणार आहेत. काय झालं पुढे त्याच्या पुढे काय झालं? पण अतिरंजित हे बोलण्याबद्दल आणि उचकवण्यामध्ये यांचा हात कोणी धरू शकणार नाही. आता मला इथे सांगायचं आहे, विषय कधी देवेंद्रजी कधी किरीटबाई यांच्याबद्दल असणार आहे. भोंग्याचा जो प्रश्न उपस्थित केला होता राज ठाकरे यांनी, आता भोंग्याच्या प्रश्नावरती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मीटिंग बोलवली. त्यांनी उपस्थित केला होता ना राज ठाकरे यांनी, तर त्याला राज ठाकरे गेले नाहीत. मनसेचा कुठलाही प्रतिनिधी तेव्हा गेला नाही तिथे आणि देवेंद्रजी सुद्धा गेले नाहीत. ते म्हणाले की या वळसे पाटलांना काही अधिकार नाही, सगळं मुख्यमंत्री ठरवतात, ते सूडबुद्धीने वागतात. आता जो प्रश्न तुम्ही भोंग्याचा आता देवेंद्रजी उपस्थित करतायत, त्यांनी मुख्यमंत्री असताना हे भोंगे काढून का नाही घेतले, आवाज का नाही थांबवला त्यांनी त्यावेळी? आणि अन्य राज्यात काय चाललेलं आहे? भाजप शासित अन्य राज्यामध्ये भोंगे उतरवले गेले आहेत का? किंवा रस्त्यावरचं नमाज पठण थांबलं आहे का? त्याचं काय बघा. मनसे त्या मिटिंगला गेले नाहीत आणि भाजप गेले नाही. कशा पद्धतीने यांचं राजकारण चालू आहे, संपूर्ण समन्वयाने राजकारण चालू आहे. मनसेनी शुद्ध स्पष्ट शब्द सांगायचं तर भाजपचा सगळा अजेंडा हाती घेतलेला आहे आणि भाजप आपले काही कार्यक्रम त्यांच्यामार्फत सुद्धा राबवत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आता अंमलात आणू असं जेव्हा दिलीप वळसे पाटील म्हणतात, सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली आहे, महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली नको आहेत, तर अशावेळी राज ठाकरे यांना उचकवायचं. मग आज फडणवीस काय म्हणाले की बघा आता नवरात्र गणपती आम्ही धूमधडाक्यात मध्यरात्रीच्या नंतरसुद्धा आम्ही सगळे साजरा करायचो, पण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आल्या तेव्हा आम्ही हे सगळं थांबवलं. आता हे मुसलमानांनी थांबवावं, काय सांगतायत ते? मध्यरात्रीनंतरसुद्धा अनेकदा धांगडधिंगा सुरू असतो की नाही? हिंदू मुस्लिम काय करता तुम्ही याच्याबाबत? आणि जर असं होतं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाच लागलेला होता, तो फडणवीसांनी अंमलात का नाही आणला? का नाही अंमलात आणला तो? ही ढोंगबाजी भाजपची आहे आणि सर्वसामान्य माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेना रस्त्यावरती हाणामारी करेल. म्हणजे तुम्हाला सांगतो की नारायण राणेंनी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मी तिथे असतो तर मुस्कटात मारली असते असं म्हटलं, तेव्हा शिवसैनिक पेटून उठला. पण शिवसैनिक पेटून उठल्या रस्त्यावरती आला तर मग शिवसैनिकांनी दंगामस्ती केली असं म्हणायचं. अरे मूळ कशामुळे झाला हा विषय आहे ना, मूळ उचकवलं कोणी? शिवसैनिक हे कावेबाज नाही आहेत, तुम्हाला सांगतो. शिवसैनिक थेटपणे हल्ला चढवणारे आहेत, आरेला कार्य करणारे आहेत. ते भाजपची ही मंडळी ही कावेबाज नंबर 1ची आहेत, कावेबाज आहे अत्यंत. एसटीच्या कामगारांना उचकवलं यांनी आणि आता ते म्हणतात उद्धव ठाकरेंच्या चंद्रभागाबाईंकडे तुम्ही गेलात पण एसटी कामगारांच्या घरीसुद्धा तुम्ही भेटी द्या, हे अगोदर का नाही म्हणाले देवेंद्रजी? पण चंद्रभागाबाईंकडे आजींकडे उद्धव ठाकरे गेले, सर्वसामान्य एखाद्या मराठी कुटुंबाच्या घरात गेले, सुरक्षेचे सगळे निकष बाजूला ठेवून ती घटना लहान करायची आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष वेधायचं. ही भाजपची नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या सगळ्या याच्यामध्ये काही मुद्दे आहे की एक फहमिदा खान नावाच्या NCP कार्यकर्त्या म्हणाल्या की मला हनुमान आणि चालिसा आणि नमाज पठणाची मोदींच्या घरासमोर मला ते वाचायचं आहे, पठण करायचं, त्याची परवानगी द्या. आता याची गरज काय आहे? म्हणजे राष्ट्रवादीची एक कार्यकर्तीसुद्धा या प्रकारचं जर बोलायला लागली तर राष्ट्रवादी आणि भाजप याच्यात काय फरक आहे?
राष्ट्रवादी आणि मनसेत काय फरक आहे याच्यात? तिने व्हिडिओ रिलीज केला. शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांना काय म्हणतात त्यांना कानपिचक्या देण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट आहे की मी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे की अतिरंजित गोष्टी ज्या आहेत की अतिरंजित पद्धतीने उद्धट ठाकरे म्हणायचं, हे सतत गुंडगिरी करतात शिवसेनेवाले असं म्हणायचं, मॉब लिंचिंग, आणीबाणी, रस्त्यावरून फिरणं अशक्य आहे असं म्हणणं, हे संपूर्ण हे अतिरंजित शब्द आहेत आणि ही शाब्दिक हिंसाचार आहे आणि तो अधिक गंभीर आहे असं माझं म्हणणं आहे. मी कुठल्याही प्रकारे इथे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं समर्थन करणार नाही. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत म्हणतो, पण इथे शाब्दिक हिंसाचार हे किरीट सोमय्या, नारायण राणे, त्यांची मुलं, मोहित कंबोज ज्या पद्धतीने प्रोव्होकेटिव्ह गोष्टी करते, लाऊडस्पीकरचं वाटप करायचं जाहीरपणे मुद्दामून हिंदू मुस्लिम करायचं. महाराष्ट्रात हे वातावरण असं नव्हतं. एक 92-93चा अपवाद वगळला आणि कुठे कधी भिवंडी मालेगावमध्ये काही घटना वगळता महाराष्ट्रात प्रमुख पक्ष अशा वातावरणात अशा काय म्हणतात अशा वातावरणास चालना देत नव्हते, काड्या टाकत नव्हते. तुम्ही एकमेकांचा विरोध करा, भरपूर विरोध करा तुम्ही, पण तो करताना हिंदू मुस्लिम करू नका. तो करताना रस्त्यावरती हिंसाचार होईल असं करू नका. तुम्ही उचकवू नका, लोकांना भडकवू नका तुम्ही, आणि मग नामानिराळे राहू नका. उचकवायचं, भडकवायचं, दंगली पेटवायच्या आणि मागे राहायचं, नामानिराळे व्हायचं, हे गोष्ट कोणता पक्ष करतो, कोणत्या प्रवृत्तीचे लोक करतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि याबाबत मी एकीकडे सांगतो की आता हे नवनीत राणा प्रकरण काय शांत व्हायचं ते होतील, गुणवंत सदावर त्यांचं काय व्हायचं ते होईल, पण किरीट सोमय्या वारंवार ज्या पद्धतीने बोलता आहेत, ज्या पद्धतीने वागता आहेत, भ्रष्टाचार त्यांनी महाविकास आघाडीचा भरपूर काढावा आणि कोणी भ्रष्टाचारी असेल त्याचं अजिबात समर्थन करण्याचं मी तर कधीच करणार नाही. ते भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी द्यावेत, कोर्टात लढावं, त्यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडे जरूर तक्रारी कराव्यात तुम्ही, पण उद्धट ठाकरे, माफिया, गुंड अशा प्रकारचे शब्दप्रयोग करून शिवसैनिकांना उचकवू नका, भडकवू नका. त्याच्यामुळे महाराष्ट्रात रक्तपात होईल, हिंसा होईल आणि महाराष्ट्राचं राजकारण मूळ मध्यांपासून भरकटतच चाललेलं आहे. आज हे सरकार काही नाकाम आहे, नालायक आहे असं म्हणतात, पण आजही मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की स्टार्टअपबाबत, उद्योगधंद्यांबाबत, गुंतवणुकीबाबत, अगदी केळ्यांच्या निर्यातीबाबत सुद्धा महाराष्ट्र प्रगती करतो आहे. अगदी भारनियमनाचं संकट खूप फुगून सांगितलं की आता महाराष्ट्रात वीज नष्ट होणार, अंधारात बुडणार महाराष्ट्र, असं कितीही सांगितलं तरी भारनियमनाचं मॅनेजमेंट करण्यामध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आलेलं आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकारसुद्धा काही चांगली कामं करत आहेत, काही चुका करत आहेत, त्यांचा भ्रष्टाचार, तथाकथित वसुली भरपूर काढा तुम्ही, पण त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण पेटवू नका तुम्ही. इथे वणवा पसरेल असं काही करू नका. हे विशेषतः किरीट सोमय्यांसारख्यांना, मोहित कंबोजसारख्यांना, नवनीत राणांसारख्यांना मला सांगावं लागतं आहे. आता या पुढच्या काळातही किरीट सोमय्या यांनी ताथय्या करताना जरा आपला विवेक, विचारशक्ती, समंजसपणा साबूत आहे याचा प्रत्यय लोकांना द्यावा आणि आत्तापर्यंत ते जसं वागत आले तसं वागू नये. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा किरीट सोमय्यांना याबाबत 2 शब्द सांगावेत असं आवाहन करतो. त्या आवाहनास ते प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. नमस्कार.